सटाणा अंत्यसंस्काराच्या राखेत दडलेल्या सोन्यासाठी अस्थि व राख गायब झाल्याने खळबळ। नामपूर येथील घटना। स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थि व राख अज्ञातांनी गायब केल्याची खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। नामपूर येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शरद खैरनार यांच्या वहिनी सुरेखा दीपक खैरनार वय 40 यांचे अल्पशः आजाराने निधन झाले। दुसऱ्या दिवशी मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थीसाठी गेले असता मृत महिलेची राख व अस्थी गायब झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले। हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे सौभाग्यवती मृत पावलेल्या महिलेच्या अंगावर दागिने घालून अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे। त्यानंतर अस्थि काढताना राखेतून दागिने मिळून येतात, परंतु चोरट्यांनी सोने मिळावे या हेतूने राखेवर डल्ला मारल्याने मृत महिलेचे नातेवाईक संभ्रमात पडले। राख भरल्याच्या खुणा आढळून आल्याने स्मशानातील सोने चोरीच्या उद्देशाने सदर प्रकार घडल्याचे नातेवाईकांनी सांगितले। चोरीच्या उद्देशाने की अघोरी प्रकारामुळे याचा उलगडा झालेला नाही। नामपूर शहरात मृत व्यक्ती देखील सुरक्षित नाही असा प्रश्न नागरिकांना पडलाय। अशा घटना यामागे घडल्या असून ग्रामपंचायत प्रशासन, जायखेडा पोलीस स्टेशन प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने यापूर्वी वेळीच दखल घेतली असती तर असा प्रकार घडला नसता असे मृत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले। स्मशानभूमीत नशा करणारे काही तरुणांचा वावर असतो। याबाबत कोणी हटकले तर दादागिरी करतात, त्यांचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे। याला आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत व संरक्षण भिंत तयार करावी अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सटाणा।